आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनात हिंदू धर्मासाठी योगदान नेमकं काय काय दिलेलं आहे ते सांगावं नारायण राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य। शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा देवात की त्यावर टीका करावी, राणेंचा सवाल। पक्षाच्या घटना दुरुस्तीचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं। 2013 आणि 18चे कागदपत्र आयोगाला दिल्याची आमच्याकडे पोचपावती। सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल, अनिल परबांचा विश्वास। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता। 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। फडणवीसांचा संबंध काय, त्यांचं वयच काय होतं तेव्हा? त्यांचं अज्ञान दूर करण्याचं काम माझं नाही, त्यांना चांगला गुरु मिळो ही रामचरणी प्रार्थना, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। राम मंदिर उद्घाटनावेळी मनसेही आनंदोत्सव साजरा करणार। 22 जानेवारीला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, कुणालाही त्रास न देता शक्य असेल तसा आनंदोत्सव साजरा करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। मुख्यमंत्री शिंदेंना आता काही काम नाही, संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र। तर कल्याण डोंबिवलीतला शिंदेंचा कचरा साफ करू असाही राऊतांचा हल्लाबोल। 22 जानेवारीला काळाराम मंदिरात जाणार राष्ट्रपती मुर्मूंनाही आमंत्रण देणार, उद्धव ठाकरेंची माहिती। अयोध्येत राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करावी, ठाकरेंची मागणी। लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा, शरद पवारांची टीका। राम मंदिराला कुणाचा विरोध नाही, मंदिराचं काम अर्धवट आहे ते पूर्ण करा, पवारांचं वक्तव्य। मुंबईच्या विक्रोळीत उद्धव ठाकरे शिंदेंचा ताफा आला आजूबाजूला, शिंदेंचा ताफा ठाकरेंच्या बाजूने वेगाने पुढे गेला। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून कल्याणच्या दिशेने तर एकनाथ शिंदेंचा ताफा ठाण्याच्या दिशेने पुढे गेला।